भावे संतांनी बर्वे झाले शरण गेलो भोगविलो संकटी आणि लाही रूपाबळे आणि याला रूपाबळे करुणी खळे हरिदासी बर्वे झाले शरण गेलो भोगविलो संकटी स्वर्ग तुका म्हणे समागमे तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो बर्वे झाले शरण गेलो भोगविलो संकटी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन चरणा संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला धरो पावन झालो चराचरी जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही चराचरी व्यापकता जयाची अखंड भेटी मजला तयाची परमपदे संगम पूर्ण झाला विसरू कसा मी गुरुपादुकाला तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखेश वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं शबरी नाम कुलोत्पन्नं मारुतिर्नाम यस्य पिता माता रायर्नाम यस्य तन्नमामि संगिरिं सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तक है पायावरी पायावरी मस्तक है पायावरी
कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त छान देवमान्य संतमान्य जगमान्य हिंदुहृदय सम्राट वारकरी संप्रदायाचे कळस श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा असा हा अभंग आहे। आणि सरळ सरळ महाराज या अभंगामध्ये आपल्याला देवीला शरण जाताना दिसतात। कोण तुकाराम महाराज? जे पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहेत, ज्यांनी पांडुरंगाशिवाय कुणाचंच भजन केलं नाही, ज्यांनी पांडुरंगाशिवाय कुणाला चित्तात धरलं नाही, जे पांडुरंगाशिवाय कुणाशीच बोलले नाही आणि पांडुरंगाशिवाय कुणाचंच दर्शन घेतलं नाही, एवढी एकनिष्ठ असणारे संत तुकोबाराय आज आपल्याला नवरात्रात देवीला शरण जाताना दिसतात। विठ्ठल मला काही वावगं वाटत नाही, मी शरण गेलो मागं बघायची आम्हाला सवय नाही, गेलो काय होईल ते बघून घेऊ। काय वाटतं महाराज तुम्हाला शरण गेल्यामुळे? महाराज म्हणले काय तुम्हाला बरं वाटतंय? बरवे झाले, बरं वाटतंय मला। एकाने तुकोबारायाने विचारलं, महाराज तुम्ही यापूर्वी सुद्धा म्हटले होते की बरं झालं बरं झालं बरं झालं, अनेक वेळा म्हटले होते, पण महाराज त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये प्रतिकूल घटना घडल्या होत्या तेव्हा तुम्ही म्हणले बरं झालं। बायको मेली, बायको मेली बरं झालं, दुष्काळ पडला बरं झालं, गावातून गाढवावर दिंड काढली बरे झाले देवा, निघाले दिवाळे बरे या दुष्काळे पिढा गेली। बायको मेलं तरी बरं झालं, दुष्काळ पडला तरी बरं झालं, अपमान झाला तरी बरं झालं। आज महाराज तुमच्या जीवनात कोणती वाईट घटना घडली की म्हणून तुम्ही म्हणत आहात बरवे झाले? महाराज म्हणले वाईट काही झालं नाही, त्या काळातही वाईट झालं नाही, कारण परमार्थाकडे जायचं म्हणलं की प्रपंच प्रतिकूल असावा, अनुकूल असून माणूस परमार्थाकडे जात नाही। तुकोबारे म्हणले आज काय झालं? आज मी देवीला शरण गेलो आणि चांगली घटना अशी झाली, उगविलो संकटी स्वतःच कमी होतं एका बॉक्स मध्ये ठेवा, आता बाहेर नाही ना। महाराज म्हणले माझी एका मोठ्या संकटातून मुक्तता झाली का? मी देवीला शरण गेलो होतो म्हणून मी आता छातीला हात लावून सांगू शकतो बरवे झाले शरण गेलो। महाराज म्हणले आज तुमचं वय 32 आहे, 20 वर्ष असताना तुम्ही पुरेपूर परमार्थाला लागले, सावकारकी सोडून गरीब दुबळ्यांची मदत करता करता वडीलही वारले, नंतर तुम्ही सावकारकी सोडले, धनधान्य वाटून दिलं, आज तुमचं 32 वय आहे आणि आज तुम्ही म्हणता की बरवे झाले शरण गेलो। आज तुम्हाला तुमची देवी आठवली का? महाराज म्हणले आम्हाला माहित नव्हती। मग कुलदैवत असताना माहित नव्हती, प्रत्येकाला एक कुलदैवत आहे। आता नवरात्रामध्ये आपण प्रत्येक जण आपल्या कुलदैवताला दर्शन करून देतो, कुणाची लासूरगावची असेल, कुणाची कोल्हारची देवी असेल, कुणाची आपल्या गावची असेल, कुणाची शिंग्याची असेल, प्रत्येक ठिकाणी देवी आहे। महाराज म्हणले कुळाची कुलदेवी होती पण ती आम्हाला माहित नव्हती। मग तुकोबारे म्हणले संतांनी आम्हाला आमच्या देवीची ओळख करून दिली, केली ठावे संतांनी कुळीची हे कुळदेवी, केली ठावे संतांनी। आणि एकंदरीत न दिसणारी देवी दिसायला लागली, निर्गुणातून सगुणात आली। या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत आनंद माझ्या जीवनात झाला असं तुकाराम महाराज म्हणतात। पण तो आनंद मी नातून समागमामध्ये भजनामध्ये व्यक्त केला। विठ्ठल या ठिकाणी महाराजांनी एक विशेषण वापरले, नाचू प्रेमे लागलो, तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो। नाचण्याची क्रिया जरी सारखी असेल तरी त्यामधला भाव वेगळा असू शकतो। टाकळी भागापासून भोकर फाट्यापर्यंत आम्हाला 4 डीजे लागले आज। आता आपले मुलं आणतात ना, त्यांचं देवी पुढचं नाचणं तेही नाचण्याचे, लग्नामध्ये नवरदेव समोर नाचणं हे सुद्धा नाचण्याचे, हे तामसी नाचणे। पडलेली पार्टी समोर निवडून आलेली पार्टी दारात जाऊन नाचते, हे सुद्धा नाचण्याचे, पण ही खुन्नशी नाचते। तुकाराम महाराज म्हणले मी तसं नाचलो नाही, मी काय केलं? नाचू प्रेमे, प्रेमानं नाचलो, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावो जेवी। पण महाराज म्हणतात मला काही वागू वाटत नाही, मी देवीला शरण गेलो। सरळ सरळ अभंगाचा भावार्थ झालेला आहे। शेवटपूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, सालाबाद प्रमाणे अनेक वर्षापासून परंपरेचा चालत आलेला हा सप्ताह सद्गुरू गंगाधरजी बाबा, सद्गुरू नारायणगिरीजी बाबा सर्वांचे आशीर्वाद आणि यांच्याच प्रेरणेने सुरुवात झालेला हा सप्ताह जवळजवळ 49 वर्ष, म्हणजे पुढचं वर्ष 50वं वर्ष आहे। आणि एखादा सप्ताह किंवा एखादा नियम केल्यानंतर
जर तो अनेक वर्ष टिकत असेल तर समजून घ्यायचं की त्या कामामागे, त्या कार्यामागे नक्कीच साधू संतांचे देवाचे आशीर्वाद आहे. घरातला एखादा नियम आपण टिकत नाही किंवा आपल्या वैयक्तिक जीवनातही नियम टिकत नाही. नियम टिकण्याकरता सुद्धा साधू संतांना देवाला प्रार्थना करावी लागली. हाची नियम आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंद. सांगण्याचा भाग आशीर्वाद ज्या महात्म्यांचे आहे त्या महात्म्यांचं जीवन समाजाच्या कल्याणाकरता झिजता झिजता वन वन फिरून कन कन झिजले दुःखी लोकांसाठी. कधी या गावी कधी त्या गावी आपल्या भक्तासाठी साधू संतांनी त्या वाटा झिजून काढल्या. या गावात कितीतरी वेळा जेव्हा रस्ते नसतील, लोकसंख्या कमी असेल, त्या गावातून सप्ताह सुरुवात करून गेले. आणि म्हणून इवलेसे रोप लावी रे द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरे. सद्गुरु दोनही ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी बाबा आणि ब्रह्मलीन सद्गुरु गंगागिरीजी बाबा या दोन संतांचे आशीर्वाद या सप्ताह करतात. मी नेहमी सांगत असतो बाबा दोन्ही बाबा झाले, सद्गुरु गंगागिरीजी बाबा आणि सद्गुरु नारायणगिरीजी बाबा. बरं बाबा ही पदवी काय सरकारने वाटलेली? तसं आता महिला मंडळींना लाडकी बहीण योजना सुरू झाली. बहुतेक मागच्या महिलांना योजना सुरू झाली नाही वाटत. मग ती जागा का सोडली ना? वयस्कर असेल तर टिकून बसा, पण आपल्या मंडपाची शोभा आपण वाढवली पाहिजे. पावसाळ्यात सप्ते असतात, कितीतरी ठिकाणी सप्ते असतात, मंडप नसतात म्हणून वॉटरप्रूफ मंडप कितीतरी पैसे देऊन टाकावा लागतो. आणि आज आपल्या या सर्व तरुण मंडळी, सर्व गावकऱ्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिले. एक विनंती करतो, थोडंसं पुढं सांग. ज्यांना बसण्याचा त्रास आहे ते टिकून बसले तरी चालेल. समाजाच्या कल्याणाकरता झिजता झिजता स्वतःच्या जीवनाचा त्याग करता करता ही पदवी मिळालेली असते. मी नेहमी सांगत असतो बाबा कोणाला म्हणायचं? 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन याच्यावर ज्यांचा आहे ताबा. वारकरी संप्रदाय आणि साधू संप्रदाय मिळून शोधून काढला परमार्थाचा गाभा. त्यांचं नाव सद्गुरु गंगागिरीजी बाबा. दिले दोन्ही या वाक्याला जीवन जगून समाज कल्याणाकरता जे झिजले त्यांचं नाव आहे सद्गुरु गंगागिरीजी बाबा, सद्गुरु नारायणगिरीजी महाराज. आणि या दोघांच्या आशीर्वादाने आमचे असणारे परमपूजनीय गुरुवर्य देवगडचे भास्करगिरीजी बाबा या सर्वांच्या आशीर्वादाने हा सप्ताह अनेक वर्षापासून चालू आहे. त्यांच्या आधिपत्याखाली हा सप्ताह चालू आहे. आमचे असणारे परममित्र विकास महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आधिपत्याखाली हा सप्ताह चालू आहे. सुंदर कीर्तनाचं नियोजन आहे. पहिल्यांदाच या ठिकाणी कीर्तना करता येण्याचा योग आहे. काही वर्षापूर्वी या ठिकाणी गायनाकरता आलो होतो, त्याच ठिकाणी सप्ताह होता. कीर्तनाकरता उपस्थित सर्व प्रभू सज्जन माता भगिनी कुणीजन गायक वादक काळकरी माळकरी गावकरी वारकरी विनेकरी माता भगिनी पुरुष मंडळ महिला मंडळ सुंदर सांस्कृतिक ज्यांच्या त्या दादांनाही धन्यवाद. ज्यांच्यामुळे कीर्तनाला रंग देवता असणारे सर्व गुरुजन गायक वादक सुंदर आता ज्यांनी चाल गायली इथलेच आहे का बघितलं त्यांचं सुंदर गायन आहे. त्यांना देवाने एक गुण कमी दिला, त्याबरोबर 2 गुण जास्त दिले. आता त्यांना दृष्टी दिली नाही पण गायनाची दृष्टी दिली. आणि ते दास आहे, त्यांचं नाव काय आहे? अंबादास. परत सामान्य दास नाही, अंबादेवीचे दास आहे.
नवरात्रात आपल्याला गायनाकरता उपलब्ध झाले, सुंदर त्यांचं गायन आहे, त्यांच्या नावाने टाळी वाजवा. आळंदीवरून दृष्टी नसतानाही आपल्या गावामध्ये इतक्या लांब गायनाकरता आले आणि आपली घराजवळ असून आपण कोणी वाटेवर कोणी घरातून निवांत ऐकते का, घरी नित्तळ ऐकते, ठीक आहे, काय हरकत नाही. वयाप्रमाणे आजही आपल्या बरोबर येत असतात. सुंदर त्यांनी चाल गायली, त्यांना सुंदर ज्यांनी साथ दिली, विना घेतला आमचे पवन महाराज, त्यांनाही धन्यवाद. गावातील सर्व तरुण मंडळी ज्यांच्यामुळे हा सत्ता उभा राहिला आणि जुन्या मंडळींनी आजपर्यंत टिकवला आणि आपला सगळा मोठेपणा सोडून तरुणांच्या हातात देणं हे फार महत्त्वाचं. तेव्हा वारकरी संप्रदायामध्ये क्रांती होत असते. जसं घरातलं घरपण मोठ्या माणसाने तरुणांच्या हातात देण्यात असतं, तेव्हा ते घराची त्या ठिकाणी प्रगती होत असते. जुन्यांनी कर्मठपणा आणि तरुणांनी उर्मटपणा सोडला की असा सत्ता होत असतो. जुन्यांनी आजपर्यंत टिकवलं आणि तरुणांच्या हातात दिलं आणि तरुणांनी सुद्धा तेवढ्याच ऊर्जेने तेवढ्याच वारकरी संप्रदायाच्या नियमाला धरून सर्व वारकरी कीर्तन ठेवून परंपरेतले कीर्तन ठेवून. आता आजचा म्हणजे आजचा छोटा बाबा कसा बसला काय माहिती, उपकरण मला 3 वेळेला गुंडावं लागत. उद्यापासून सगळे मोठमोठे कीर्तनकार आळंदी पार बीड परभणी लांब लांबून कीर्तनकार येणार आहे. पण तरुणांनी ही क्रांती केली आणि वारकरी संप्रदायाची खरी क्रांती तिथून पुढे तरुणच टिकू शकतात. तरुण आहे जवान, तो या महाराष्ट्राच्या मातीची आहे शान. गीता गाथा भागवत वाचून जो आपल्या आई वडिलांच्या चरणावर ठेवील भान, तर उंच होईल आपली या माळवाडगावची. आणि तरुण मंडळी जर या कार्यामध्ये सहभागी झाले नाही तर काही दिवसांनी सत्ते बंद पडतील, सगळे कार्य उक्ती होतील. पण या ठिकाणी आल्यापासून बघतो मी ही लहान मुलं सुद्धा काळ वाचतात, वयोवृद्ध आहेत, तरुण आहेत. आणि सर्वात विशेष महत्वाची गोष्ट, जवळ गट फड परंपरा असली की त्या गावात एक छत्रछाया अशी असते की त्या ठिकाणी कीर्तनात उभे राहत असतात. सहसा अपवादात्मक एखाद्या माणसाचे रंगीत कपडे असतात, नंतर प्रत्येकाचा पांढरा गणवेश असतो. बघा, लहानापासून वर्षभर कोणीच पांढरे घालत नाही, कोणी जीन्सची पॅन्ट, कोणी फाडून जीन्सची पॅन्ट, कोणी फाटलेली जीन्सची पॅन्ट, नवीन नवीन फॅशन घेण्यात गेली. पण ही वारकरी संप्रदायाचं कार्य म्हटलं की आपण कोणत्या छत्रछायाखाली वाढलो, ही सगळी संस्कृती जतन करून आपण हा सप्ताह आपण हे कार्य पुढे नेत आहात. म्हणून तुम्हालाही धन्यवाद देतो. सुंदर ज्यांनी मृदंग वाजवला म्हणजे दत्ता महाराज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या पहिल्यांदाच या ठिकाणी कीर्तनामध्ये भेट आहे, म्हणून त्यांनाही मी धन्यवाद देतो. विनेकरी महाराज आहेत, गावातील सर्व भजनी मंडळी, त्याचबरोबर आमचे मित्र या ठिकाणी आज कीर्तन म्हणून उपस्थित आहेत. कामही त्यांच्या मागे भरपूर असतात, पण पत्रिका बघितली आणि आवर्जून या ठिकाणी आले. नेहमी आपल्या गावामध्ये कार्यक्रमाकरता सेवा देत असतात. आळंदीला असताना आम्ही बरोबर होतो. आमचे सागर महाराज पंडित स्वभावही सुंदर आहे, गायनही सुंदर आहे आणि म्हणून त्यांनाही मी धन्यवाद देतो. तुळशीवाले आकाही विनेकरी बाबा ज्यांनी मला या कीर्तन सेवेकरता सर्व तरुण मंडळींच्या वतीनं या ठिकाणी आमंत्रित केलं. म्हणजे जे मध्यस्थी झाले, मध्यस्थी झाल्याशिवाय काहीच होत नाही. कीर्तन पण नाही आणि लग्न करता, पण एक दुआ असतो. मध्यस्थी म्हणजे काय, संत कसे मध्यस्थी झाले, इकडे देवाला जागा करतात. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, काय झालं तुकोबाराय, काय झालं आमचेराय, वळवंटापासून एवढे लोक आले. आपण घरीच कांद्याला फवारा मारतो आणि आपल्याला येऊन म्हणले वाट पाहे उभा भेटीची आवडी, संत मध्यस्थी झाले. तसं हे कार्य करायचं म्हणले की कोणतरी मध्यस्थी किंवा कोणाच्या तरी माध्यमातून पळपळ सगळ्यांची असते. पण फोन एकाला करावा लागतो. ज्यांनी मला या कीर्तनाकरता सेवेकरता फोन केला, आपल्याच गावातील असणाऱ्या या सर्व तरुण मंडळींचे सहकारी आमचे प्रमोद भाऊ असणे, त्यांच्या निमित्ताने त्यांच्या वतीने या ठिकाणी येणं झालेलं आहे. सर्वच मंडळी या ठिकाणी सर्वांची नावं घेणं महत्त्वाचं आहे. 2 चौबदारही आहे माझ्यापेक्षा वजनदार, त्याच्यामुळे 2 तास काय मला भीती नाही. पूजनीय महाराज आहेत, सुंदर संस्कृती आहेत, माता भगिनी आहे, पुरुष मंडळी, लहान मुलं, अजूनही संख्या वाढत आहे. आपला टाइम मस्त आहे 8 ते 10. आधी प्रसाद घ्यायचा आणि मग कीर्तन. सहसा प्रसाद झाल्यानंतर एवढे लोक कीर्तनला मला आल्याने प्रमोद भाऊ म्हणले हा परिहार पहिला दिवस म्हणून एवढं बोलतो बरं का. लोक म्हणतात हा काय दुसरं गाव घालून राहिला, एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, आधी थोडंसं कोळपणी करावं लागते. आल्याने प्रमोद भाऊने सांगितलं अनुदानही असतं आणि त्याच्यानंतर ज्या ज्या लोकांची श्रद्धा आहे ज्यांना कीर्तनाला येऊ वाटतं ती येतात. मला धाक पडला 5-10 राहतात का काय, पण एवढे लोक 7 ते 9 च्या कीर्तनाला सुद्धा राहत नाही. जेवण करून तुम्ही एवढी उपस्थिती, म्हणून तुम्हालाही धन्यवाद. सप्ताह चालू आहे. सप्ताह म्हणजे 7 दिवसाच्या कार्यक्रमाला सप्ताह म्हणतात. हा 10 दिवसाचा कार्यक्रम आहे, म्हणजे नवरात्र. 10व्या दिवशी काला, ज्याचा त्याचा आपला अधिष्ठान आहे. जी देवी असेल, जगदंबा माता असेल, कोल्हारची माता असेल, जोगेश्वरी असेल,
त्या देवीला आपण या नवरात्रामध्ये आवर्जून उपवास करतो, स्मरण करतो, भजन भक्ती वाचन जे काय असेल ती सेवा देवीच्या निमित्तानं करतो. याच्यामध्ये थोडा फरक आहे. देवीचे नवरात्र असतात, रामाची नवमी, कृष्णाची अष्टमी, तुकोबारायची 20, माऊलीचा समाधी 16, सावता बाबाची पुण्यतिथी, महादेवाची शिवरात्र, देवीचे बोला चला मला थोडा ऐकायला बैरवाडीचे नमस्कार. महादेवाचे शिवरात्र, देवीचे नवरात्र, तुमचे आमचे पित्र आत्ताच पित्र पाठवून घ्या. हे नवरात्र आहे जे पुण्य आपल्याला वर्षभरात मिळत नाही त्या 9 दिवसामध्ये उपवास करून मिळतंय. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायचा देवीला शरण गेलेला असा अभंग आपण घेतलेला आहे. हा अभंग थोडा आपल्याला विसंगतपणा वाटतो. तुकाराम महाराज पांडुरंगाचे भक्त देवीला शरण गेले, त्यांच्या जीवनातून संकट लांब झाली. संकट त्यांच्या जीवनात आले का? जर संकट त्यांच्या जीवनात आले तर त्यांना संत म्हणता येईल का? ज्ञानोबाला एक म्हणला बोलवा तुम्ही रेडा, ज्ञानोबा म्हणले असते आनंदाच्या वर्षी नाही जमायचं. तर मग कसे संत? ज्ञानोबा म्हणले लगेच रेडला आज्ञा केली आणि पैठणमध्ये ठेवला रेडा. ज्ञानोबा तुम्ही बोलवा रेडा. ज्ञानोबा म्हणले मी बोलवतो रेडा, पण निवृत्ती दादा तुम्ही आज्ञा सोडा. 5 वर्षाच्या छोट्या मुक्ताई म्हणल्या दादा अरे तुझ्या तोंडात पडो पेडा, ऋग्वेद बोलला रेडा, तेव्हा पंडित झाला वेडा. ही संतांची त्या ठिकाणी सामर्थ्य, शक्ती आहे. म्हणजे काही करण्याचं सामर्थ्य असताना छोट मोठे संकट त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय घेतले आणि त्यातून बाहेर निघण्याचा आव्हान तुमच्या पुढे आमच्या पुढे काय मांडण्याचा प्रयत्न करतात. शरण गेलो, माझ्या जीवनातून संकट निघून गेले. तुम्ही संत असताना तुमच्या जीवनामध्ये संकट आले, तुम्हाला त्रास झाला. तुकोबा म्हणले अरे बाबा मला त्रास झाला नाही. ज्याला त्रास होत नाही त्याला संत म्हणता येत नाही. जो त्रास सहन करतो, आघात सहन करतो त्याला संत म्हणते. आमचे गुरु महाराज नेहमी उदाहरण सांगत असतात. परमपूजनीय गुरुवर देवळचे बाबा की संत कुणाला म्हणतात? जगाचं समाजाचं सहन करता करता संत पदाला प्राप्त होतात. संत पण हे काय बाजारात फुकट मिळत नाही. संत पण मिळत हे हाटी, हाट म्हणजे बाजार नाही मिळत. मग एखादी कंपनी का कीर्तनकाराची कंपनी आता आळंदीला आमची वारकरी संस्था जोग महाराजांची, मग संतांची एखादी कंपनी का ते एखादा विद्यार्थी टाकला का संत होऊन बाहेर निघतो? नाही. समाजाचं सहन करता करता त्या व्यक्तीला संत पदाचे त्या ठिकाणी भूषण हळूहळू लागल्या जातात. जन्मात आपण संत नसतं, आपल्यासारखं शरीर असतं, पण संत नव्हती. आपल्यासारखं होतं तरीही त्यांना मनुष्य मानता येणार नाही. कारण आपल्यातूनच सहन करून 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 ते अशा पदाला गेले, संत झाले. आमचे गुरु महाराज वगैरे सांगत असतात. हा विषय चालू होता की संत कोणाला म्हणतात, संत कोण होतंय, कोणाला देवत्व प्राप्त होतंय. सुंदर मंदिराचं गावात काम चालू होतं. जसे आपल्या गावात मंदिर आहेत, स्वच्छता आहे, सुंदर कामं केलेली आहेत. गावात मंदिराचं काम झालं, मूर्ती स्थापना करायची, मूर्ती आणायची, कुठून आणायची? राजस्थानवरून आणायची. नाही म्हणले नेवाशाला मारुतीची मूर्ती चांगली घडवतात, फक्त काळा पाषाण आपण नेऊन देऊ म्हणून 6 फुटाचा दगड घेतला. नेवाशाकडे त्या मूर्तिकाराकडे नेऊन टाकला. कशा करता? मूर्ती घडवण्याचा. मूर्तिकाराकडे कला होती. सकाळी उठला त्याने छेनी घेतली, हातोडी घेतली आणि मूर्ती करायला सुरुवात केली. ताकदीनिशी त्याने एक पहिला जोरात घाव हाणला, दंडनिशी घाव हाणला. त्या 6 फुटाच्या दगडाचे 2 तुकडे झाले. शेवटी कलाकार, त्याला कलाकार म्हणतात. जो कशातही कला निर्माण करतो त्याला कलाकार म्हणतात. मग त्याने 3 फुटाची मूर्ती केली. जो दगड फुटला होता त्या दगडाची पायरी बनवली. 3 फुटाची मूर्ती आणि 3 फुटाची, बोला बोला मला पुढे बोलते,
3 फुटाची मूर्ती आणि 3 फुटाची पायरी बनवली. तोच दगड. गावकरी मंडळी आली, मूर्ती घेऊन निघाले. म्हणले हो ही मूर्ती घेऊन चालले, ही पायरी घेऊन टाका. हा दगड फुटला होता. आले, मूर्ती स्थापना केली सुंदर. त्या ठिकाणी पायरीचा दगड पायरीला लावला, मूर्तीचा दगड मूर्तीला त्या ठिकाणी सिंहासनावरती बसवलं. दिवसभर पूजा झाली, वर्धापन दिवस सोहळा सगळं झालं. दिवसभर अगरबत्ती, पेढे फूल पान, देवाचं दर्शन, दिवसभर दर्शन बरं चालू. रात्री 10 वाजता मंदिर बंद झालं. शेजारती झाल्यानंतर आणि पायरीच्या दगडाने मूर्तीच्या दगडातला फोन लावला. दादा, कोण म्हणतंय? पायरीचा दगड मूर्तीच्या दगडाला म्हणतो दादा. तिकडून फोन उचलला. कोण बोलतोय? दादा बोलतोय, भाऊ बोलतोय. कोण भाऊ, कोण दादा? मी तर एकटाच आलो. अरे म्हणले मी पायरीचा दगड. आपण दोघं एका खाली जन्माला आलो, एका शाळेत शिकलो, एका सायकलवर शाळेमध्ये गेलो, ते मूर्ती काढायला बरोबर गेलो. तुझ्यात आणि माझ्यात एवढा फरक कसा? मूर्तीतल्या दगडाने विचारलं दादा कोणता फरक? त्याने सांगितलं सकाळपासून बघतोय तुझ्याकडे येत असताना लोक पेढे घेऊन येतात, नारळ घेऊन येतात, अगरबत्ती दक्षिणा येऊन तुझ्या पायावर डोकं ठेवतात, पण तुझ्याकडे येत असताना माझ्या मुंडक्यावर पाय देऊन येतात. तुका म्हणे देव पाषाण पायरी पूजा एकावरी पाय ठेवी. हा फरक, एकाच्या मुंडक्यावर पाय आणि एकाच्या पायावर डोकं. एवढा फरक कसा? मूर्तीच्या दगडाने सांगितलं दादा 6 फुटाचा दगड मूर्तीकाराला घेऊन टाकला होता, त्याने ताकदीने पाहिला घाव आणला, तू पाहिला ठोक्यात तुटला. म्हणले ही मूर्ती 6 महिन्यात पाहिली होती. मुंडक्यावर पाय घ्यावा. आणि मला या मूर्तीमध्ये देवत्व प्राप्त करण्याकरता आपण जरी एकाच दगडाचे 2 भाग आहे तरी सुद्धा मला या मूर्तीमध्ये देवत्व प्राप्त करण्याकरता त्या मूर्तिकाराच्या रोज छेनी आणि हातोड्याने रोज हजारो लाखो घाव सहन करावे लागले, तेव्हा मी देवत्व प्राप्त झालाय. संत पण सुद्धा असं फुकट मिळत सोसी जगाचे आघात तुमच्या आमच्यात राहू ना, तुमची आमची निंदा टोमणे हे सगळं सहन करून आणि कितीतरी आघात सहन करून मनुष्य हा संत पदाला जात असतो. तसे अनेक संकट तुकोबारासारखे अनेक संतांनी घेतले आणि त्या संकटातून मुक्त करण्याकरता त्यांना देवीला शरण जावं लागलं. म्हणजे तुकाराम महाराजांच्या सहित सगळ्या संतांच्या जीवनामध्ये संकट आले, कितीतरी वेळा आले. नामदेवरायांना मंदिर फिरावं लागलं, मेलेली गाय कीर्तनात जिवंत करावं लागली, मेलेले मुलगा तुकोबारायांना कीर्तनात जिवंत करावं लागलं. संकट हे नेहमी पहिल्यापासून चांगल्याच्याच माथ्यावर बसलेले असतात. जुनी माणसं म्हणायची जया अंगी मोठे पण तया जया श्री कारभार तया यातना त्या धूर. मोठेपणा म्हणलं की संकट घ्यावेच लागतात. संकट हे पहिल्यापासून चांगल्याच्या जीवनामध्ये आले. जुने लोक म्हणायचे खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गटकळी खोटं बसतं पाठपुरी. खऱ्याला किंमत नाही आज. आणि जुने लोक स्वरा आज सुद्धा इतिहास बघाय थोडस या देवाने बनवलेल्या निसर्गाचं निरीक्षण करा तुम्ही. हा निसर्ग सुद्धा गरीब दुबळ्यावर अत्याचार करतो आणि जे निष्ठुर आहे, जे हिंस्र आहे त्यांच्यावर निसर्ग अत्याचार नाही करत. ससा सगळ्यात भित्रा प्राणी, सशाची शिकार केली जाते, हरणाची शिकार केली जाते. एखादा गेला तिने व हात फाडून नाश झालं, कारण तो हिंस्र आहे, तो नरभक्षक आहे, तो मांस खातोय, त्याच्याकडे नादी लागत नाही. किंवा मासा सगळ्यात गरीब प्राणी, इथे जवळ नदी असेल कोणती तरी, मासा सगळ्यात गरीब प्राणी. मासा कधी आपली जागा सोडत नाही. आणि माशाने जर आपली जागा सोडली तर जीव जीती जीवना संगी. बरोबर अंगराज महाराज मत्स्यामरण त्यावियोगे. माशाने जर पाण्यातून जागा बाहेर सोडली तर मासा पाण्याच्या बाहेर आल्यावर मरतो, म्हणून तो आपली जागा सोडत नाही. तरी आपल्यासारखी विचित्र माणसं त्याच्याकडे जातात. किती गरीब येतो. कधी म्हणलं का वरच्या काकड्याच्या भोंग्याचा आवाज कमी करा किंवा 7 लोक कीर्तन ठेवा असं म्हणला तो कधी ट्रॅफिक मध्ये आपल्याला आला आणि आडवा आला असं कधी झालं? कधीच होत नाही. एवढा गरीब प्राणी तरी निसर्गाने त्याला शिकार बनवलं, शिकारी आपल्याला बनवलं. आपल्यासारखी विचित्र माणसं नदीवर जातात,
दुकानात जातात आणि त्या माशाला उलटा पकडतात असं. तो मासा तडफड तडफड करतो. त्या माशाला म्हणतो आपण चल आमच्या घरी. मासा म्हणला कशाला? पाहुणे आले. मग मेजवानी तुझी. गरीब असताना शिकार बनवलं. जंगलात सुद्धा लाखो झाडं असतात, कोट्यवधी झाडं असतात, पण जंगल तोडायला गेलेली माणसं सुद्धा कोणती झाडं तोडतात? जी झाडं सरळ आहेत, ज्याचं फर्निचर तयार केलं जातं, त्याचा काहीतरी उपयोग होतो, मंदिराला खांब होतात. जे झाडं वाकडे असतात, असे फनगाडे फुटलेले, त्याच्या कोणी नादी लागत नाही. जंगलात पण नाही, गावात पण नाही. मी झाडच सांगतो. दारुडा माणूस समोरून येऊ द्या, आपण गल्ली बदलून जातो. नको बयाच्या नादी लागायला. ते बोलून देत नाही. ते 50ची पिढी तर कोणालाच बोलून देत नाही. 100 एवढे सगळं टाळते असू त्याने एखादा महात्मा इथं आला बा, थोडस अमृत घेऊन आला तू, आपण म्हणलो काका बडबड टाकतो जा तिकडं. तो म्हणलं का मला माहिती वारकरी काय लायकीची, त्यांच्या दमेचं त्यांनी पिऊन दाखव. म्हणजे सत्य गेली, पंक्ती गेल्या, गाथा पारायण, ज्ञानेश्वरी पारायण सगळं गेलं. बोलून देत नाही. त्याच्यात त्यांचा दोष नसतो. मद्यपी बरळे भलत्या छंदे सांडावी भीड अगमाचे ताळे. मद्यपी बरळे पहिल्यापासून खायला त्रास. बरं निसर्गाचा सोडा, आपल्याला उदाहरण बघता येते. आईसाहेब जणाही रात्रंदिवस देवाच्या नावाने भजन करायचे. तशा कर्मानं दासी, पण अधिकारानं मोठ्या वाट्या. कर्मानं जर बघितलं तर नामदेव महाराजांच्या घरात 14 जणांचं कुटुंब आणि दळण दळण्याचं काम. पण अधिकार जर बघितला तर संतांनी सांगितलं हिला दासी म्हणू नका. एक स्त्री जरी असेल तर ती सुद्धा वारकरी संप्रदायाची मुकुटमणी होऊ शकते. कोण आहे संत जनाबाई? जनी जनी तो सब कहलाए, नामदेव की दासी, कहत कबीराओ नहीं दासी, सब संतन की काशी. सगळ्या संतांची माय आयसाहेब मुक्ताई छोट्या होत्या, पण अधिकार आदिशक्तीचा होता. मुक्ताई लहान सांभाळती सर्व, परिब्रह्मांडाशी घाली तसे कव. कुणाही न कळली तिची ब्रह्मलीला. नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला. अनेक महिला संत होऊन गेल्या ज्याने जीवनामध्ये क्रांती केली. 1400 वर्षाच्या नामदेव महाराजांना शरणांतर, त्यांचं नाव मुक्ताबाई. देव ज्यांना करून लागायला होतं त्यांचं नाव जनाबाई. पोटचा पोरगा पाठीशी घेऊन लढायला गेला त्यांचं नाव झाशीची राणी लक्ष्मीबाई. शिक्षणाच्या गंगातून चांगल्या घरोघरापर्यंत पोहोचली त्यांचं नाव सावित्रीबाई. आणि छत्रपती शिवाजी महाराज जगाला दान दिले त्यांचं नाव जिजाऊ आहे. ही स्त्रियांची क्रांती. स्त्रिया जर झाल्या नसत्या तर हे स्वराज्य आपल्याला बघायला मिळालं नसते. आईसाहेब जिजाऊ मराठवाड्यात त्या ठिकाणी माहेर. मालकाचं आयुष्य बादगिरीमध्ये गेलं, गुलामी करण्यात गेलं, पण मुलगा असा वाहक जन्माला घातला ज्याने स्वराज्य निर्माण करावं म्हणून माझी जाऊने दिया हमें सुंदर जीवन दिलाया. 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 सुंदर जीवन दिलाया. आईसाहेब जिजाऊंची कृपा आहे. महिलांनी वारकरी संप्रदायात क्रांती केली. तशी आईसाहेब जाण्याची एक वेगळी क्रांती. रात्रंदिवस देवाचं भजन करायच्या. खऱ्याला कसा त्रास आहे, संतांना का देवीला शरण जावं लागलं, लक्षपूर्वक आहे का. रात्रंदिवस देवाचं भजन. जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याची दाणी. मला विठ्ठला
देवाला विटेवर ऐकू गेलं, कुंडली करायला दिलेला शब्द पांडुरंगाने मोडला तर वीट सोडणार नाही. वीट सोडली नामदेव महाराजांच्या वाड्यात आईसाहेबांचं भजन ऐकण्याकरता. ऐकता ऐकता देवाने कुठेला हात लावा, आईसाहेबांनी कुठेला हात लावा, दोघं जळू लागले. असं रोज भजन चालायचं. एक दिवस एवढं गोड भजन चाललं की देवाला जायला उशीर झाला. काकड्याचा आवाज आला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत बडी मंडळी मंदिरात आले. काकड्याचा आवाज चालू झाला. तुळशीची माळ गळ्यामध्ये पताका बांधून काठीला विठ्ठला वारकरी आले भेटीला. देव म्हणले मला जावं लागतंय. आणि निघाली गडबड गडबड. गडबड गडबड काय झालं, जनावरांची फाटी गोधडी वाकळी घेऊन गेले. स्वतःचा हिरेमाणिक मोत्याचा शालू तिथं ठेवला. सकाळी कळालं चोरी झाली. कुठं चोरी झाली, पकडून आणा. पकडायची काही गरज नाही. मुद्दे मारासाहित चोर सापडलाय. कोण? ती जाणाय नाही का नामदेव महाराजांच्या वाड्यात भजन करती. रात्रभर भजन काकडा करायचे. मंदिरात ते बल्ब काढून येतात. असे लोक त्या काळात म्हणायला लागले देवाच्या नावाने टाळ कुठेता, देवाची चोरी करतात. पकडून आणा म्हणले. हातात बेड्या, पायात बेड्या, गड्यात बेड्या. पंढरपूरमध्ये मिरवणूक काढली. शिक्षा दिली. काय शिक्षा? डायरेक्ट देवाची चोरी केली. मोठी शिक्षा द्या. कोणती शिक्षा? मृत्यूदंडाची शिक्षा द्या. बरं त्या काळात फाशीची शिक्षा नव्हती. मृत्यूदंडाची शिक्षा म्हणजे सुळावर देणे, चौरन करणे अशा शिक्षा होत्या. सुळावर द्या करली मृत्यूदंडाची शिक्षा ठरली. विचारला आईसाहेब जणायला शेवटची इच्छा आहे का काही? मरणाऱ्या व्यक्तीला भारतीय संविधानानुसार इंडियन पिनल कोड काय 193 किंवा 223 त्याच्यानुसार मरणारा व्यक्ती कितीही वाईट असू द्या तरी त्याला विचारलं जातं तुझी शेवटची इच्छा काही आहे का? तुला मॅगी खायची का? तुला पिझ्झा खायचा का? पाहुण्याला भेटायचं का? मित्राला भेटायचं का? काय नेमकं काय करायचं? इच्छा पूर्ण केली जाते. फक्त मृत्यूदंड सोडून तो म्हणून मला मरायचं नाही, मला पायाकडून फाशी द्या. एका चोराला विचारलं बाबा तुझी शेवटची इच्छा काय? तो म्हणतो तुम्ही मला फाशी देणार आहात? हो देणार आहात. एक काम करा मुंडक्याकडून देण्याऐवजी पायाकडून द्या. तो मरण का? अशी कुठली इच्छा पूर्ण नाही होत. जर शक्य असेल तर पूर्ण केली जाते. आईसाहेबांनी विचारलं आईसाहेब जाना शेवटची इच्छा काय तुझी? म्हणले ज्या देवामुळे माझ्यावर चोरीचा आळा आलाय त्या देवाचं शेवटचं दर्शन घ्यायचंय. चला म्हणले पांडुरंगाच्या मंदिरात जवळ गेले. नामदेव महाराजांच्या पायरी जवळ त्या काळात पायरी नव्हती. अजून आतमध्ये चला पक्का मंडपमध्ये गेले. अजून समोर चला. हे देवासमोर मान वर करून बघतात आणि देवाची मान खाली गेली. देवाला घाम फुटला. थर 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 का? भक्त समोर आले. दर्शन नाही घेतलं. पदर कमराला खोसला. देवाला शिव्या अरे अरे मिठ्या मिठ्या गुळ मायेच्या कारट्या चोरट्या तुझी राग रडकी झाली. तुझे गेले पडेल तुला पाहून देव रडे. देव म्हणले जाना काय झालं? काय झालं? पूर्वीचे सगळे संत म्हणत होते या देवाच्या नादी लागू नका. हा भक्ताला कधी न्याय देत नाही म्हणले लवकर.
आवाज. देवा, पूर्वीचे साधू संत म्हणले होते या देवाच्या नाते लागू नका, याच्या दारात लवकर खायला न्याय मिळत नाही. काय झालं जरा, काय झालं यादी सांगू का? तुलसीदास महाराज म्हणतात, देवा अंधाधुंद सरकार हे तुलसी भजो निशंक, ही जेवा को परम पदरी जेवा को लंका. म्हणजे शरण आला त्याला मोक्षपद द्यायचं होतं आणि नडला त्याला फाडायचं होतं, मारायचं होतं, कापायचं होतं. जो नडला त्याला मोक्षपद दिलं म्हणजे रावणाला. आणि जो बिभीषण शरण आला होता म्हणजे तू जिल्हा परिषदेचं पाय, म्हणजे तुला लंकापती करतो म्हणले. आणि रावण कधीच अयोध्येत आला नाही, रावण कधीच अयोध्येला जात नाही, ट्रिप मध्ये जात नाही, रेल्वेने जात नाही, कसंच जात नाही. त्याला तिथं जाऊन मुक्त केला मामा कंस महादोषी, बाळ हत्या शिपातकांच्या कल्पुतना कंटक मुक्त केली. किती राक्षस देवाने मुक्त केले, पण भक्ताला त्या ठिकाणी देवाच्या दारात जाऊन डोका आलावं लागतं. तुलसीदास महाराज म्हणतात, जनाई सुद्धा म्हणतात, किती यादी सांगितली. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा. कोण चोरटा? वाल्मिक ऋषी, वाल्याकुळी, शांतनु रत्नाकर टाकू. एवढा मोठा चोर आजपर्यंत सीआयडी मालिका सुद्धा झाला आहे. इतका वाटल चोर. चोराला या भारतामध्ये संविधानानुसार फक्त एकच गोष्ट दिली जाते, ती म्हणजे शिक्षा. देव तो चोराचा काल्याच्या कीर्तनात सत्कार केला. चोरट्याचा बहुमान केले रामायण रामायण की देवानं इथे येऊन कसं वागायचं. चोरट्याचा बहुमान वाढविला, खऱ्याला कसा त्रास आहे. कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार. सत्ववानाचा बहु केला छळ, कीर्तिवानाचे मारिले बाळ. सखा म्हणविसी त्याचे नाशी बळ, जनी म्हणे मी जाणे तुझा खेळ. जनी म्हणे मी जाणे, जनी म्हणे मी जाणे तुझा खेळ. वैशाखनिकाची सत्य लोकांनी परिसंपुळा लागली, या गोविंद्राची गोष्ट बरी नाही केली. संतवानाचा बहु केला छळ, कीर्तिवानाचे मारिले बाळ. सखा म्हणायची नाची बळ, जनी म्हणे दुष्ट झाला तुझा दरबार. दुष्ट झाला तुझा दरबार. दुष्ट झाला तुझा दरबार. दुष्ट झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळ लोकीला बळीराजा दान धर्म देण्याकरता आला होता, त्याला पाताळात घातलं. भक्ताचा सोड म्हणले देवा, भक्ताचं माग पुढे होऊ शकतं त्याच्या भक्ती भावनेवरती. भाव कमी पडला, काम कमी झालं, पगार कमी होऊ शकतो. पण देवा भक्त म्हणून सोड, तू एक मित्र म्हणून सुद्धा कधी चांगला ठरला नाहीस. अरे तू मोठा राजा झाला, तुझे बालपणचे सगळे मित्र गोकुळातच होते, अजूनही गायात ओळख होते. तुझा मित्र बालमित्र सुद्धा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला. बायकोने सांगितलं, जा तुमचा मित्र राजा झाला, भेटून या. अगं एवढा मोठा राजा झाला, कसं भेटायला जायचं? जा म्हणले पोहे घेऊन. 3 घरचे मुठभर पोहे जमा केले आणि मित्राला भेटायला. कोण निघालं? सुदामजी निघाले. पोटात भूक मावत नाही, डोळे खोल गेलेले, हात थरथर कापतात, एक हातात काठी, एक हातात मुठभर पोहे, डोक्यावर काही नाही, पायात चप्पल नाही, गुडघ्यापर्यंत धोतर, अंगावर पंचा टाकलेला, जाणवय अंगावरती. आणि भिकाऱ्याच्या वेशात म्हणजे दारिद्र्यता घेऊन सुदामजी त्या ठिकाणी तिथे गेले देवाच्या दारात. आहे का आता प्रसंग? काय गोड प्रसंग आहे. देवा मित्र म्हणून तर तो चांगला त्या ठिकाणी मित्राला न्याय द्यायला पाहिजे होता. आणि सुदामजी 2 चौकदार होते, जय आणि विजय, देवाचे चौकदार. आता देवाचे चौकदार म्हणलं तर ते अहंकारीच राहणार, कारण देवाजवळ राहणारी माणसं बऱ्यापैकी अहंकारी असतात.
ते म्हणले ओ भिकारी बाबा इकडे कुठे चालले? म्हणले अहो मी माझ्या मित्राला भेटण्याकरता आलोय. तुमचा मित्र कुठं? या नगरीमध्ये. अहो तुमची अवस्था बघा, तुम्ही तुमच्या मित्राला भेटण्याकरता एवढ्या सोन्याच्या नगरीमध्ये, तुमचा मित्र कसा? कोण तुमचा मित्र? म्हणले किशन्या. लहानपणचं नाव गाया मागचं, यांना कळलं नाही कोण किशन्या. म्हणले या नगरीचा राजा, राजाधिराज महाराज भगवान श्रीकृष्ण याला भेटायला आलोय. म्हणजे तुमचा मित्र कोण तुम्ही आणि कुठले तुम्ही? म्हणले मी अरे द्वारपालो उसका नहीं आसे कह दो किधर पे सुदामा गरीब आ गया है. देवा तुझ्या दारातून तुझ्या मित्राला त्याचा परिचय द्यावा लागतो. म्हणजे तू मित्र म्हणून सुद्धा शून्य ठरलास. तुकाराम महाराज सांगतात मोठा मित्र केला, बरोबर? अंबादास महाराज मोठा मित्र केला आणि त्याला ऐन वेळेला फोन केला, 5,000 नुसतं येतो का, मला शेअर मार्केट मध्ये टाकायचे. तो मित्र म्हणला माझ्याकडे पैसे नाही. मैत्र केला महाबळी कामा नाही अंतकाळी. तुकोबाई सांगतात मित्र चांगला असावा, दुःखात काम येणार असावा, संकटात काम येणार असावा. दुःख आडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. एक तू मित्र कर आरशासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासार. एक मित्र असावा देवा, स्वच्छ मित्र असावा म्हणजे आरशासारखा असावा. आजी आरशासारखा म्हणजे चौकोनी असावा का? मग आरशासारखा म्हणजे कसा? गोल. मग लटकलेला असावा का? आरशाच्या गुणधर्माप्रमाणे असावा, जशाच्या तसं बोलणारा असावा, आपले गुणदोष आपल्याला दाखवणारा असावा. आरसा काय करतो? जैसा तैसा दावी. एक आजी गेली बाजारात, हो केवढ्याला आरसा? 500 रुपये. आजी म्हणली सोन्याचा आहे काय? दुसरा दाखव. दुसरा घेतला 160 रुपये. आजीने तोंड बघितलं, आजीचं वय एम 85. आजीने आरशात तोंड बघितलं, तोंड वाकडं केलं आजीने आणि आरसा टाकून दिला. आरसा फुटला. दुकानदार म्हणला आजी नव्हता घेतला तर नका घ्याय ना. आरसा कोण फोडला? म्हणले भाऊ तुझा आरसा चांगला नाही. काय झालं? अरे जुन्या काळात आरसा 5 रुपयाला येत होता, तोंड पण चांगलं दिसत होतं. दुकानदार थरथर कापायला लागला. म्हणजे आजी तू कधी सांगत? म्हणजे माझ्या लहानपणचं तुझं तोंडच चांगलं होतं म्हातारे. आरसा जशाला तसं दाखवतो तसा गुणदोष दाखवणारा मित्र असावा. विठ्ठल देवानं भक्तालाही लवकर न्याय दिला नाही. म्हणजे संकट ही संतांच्या जीवनामध्ये परीक्षा घेण्याकरता आली कितीतरी वेळा. पंजाबमध्ये काय जिवंत केली नामदेव महाराजांनी कीर्तनात. अवघा नागनाथचं देऊळ फिरलं नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये. हे सामान्य ही परीक्षा आहे. मेलेली गाय 5 मिनिटात जिवंत झाली नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये. मेलेला मुलगा 5 मिनिटात जिवंत झाला तुकोबऱ्यांच्या कीर्तनामध्ये. आणि छत्रपती शिवरायावर आलेलं संकट 5 मिनिटात दूर केलं जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या कीर्तनामध्ये. साक्षात देवाने शिवाजी महाराजांचा अवतार घेतला, घोड्यावरती स्वार झाले आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना छत्रपती शिवरायांना एका योग्य दिशेने काढून दिलं. ही संकट येत असतात का? की हा भक्त आपल्याला खरंच शरण येतो का? संकटामध्ये काय करतो ही परीक्षा बघण्याकरता असं संकट तुकोबऱ्याच्या कीर्तनात आलं. कीर्तन चालू आहे सुंदर. देवीच्या मंदिरात कीर्तन चालू आहे. कीर्तन चालू असताना शेजारी माता मौलीचा मुलगा मरण पावला, 2.5 वर्षाचा मुलगा. ज्ञानोबा म्हणतात एखाद्या आई समोरून तिचं तान्ह बाळ जर नेलं यमाने तर आईला वाईट वाटतं. माते पुढोनी बाळक काळे नेताळे कुलती एक जिचे पिढे बाळ प्राण तिचा विकळ. ती आई राग आला कारण तिनेही तुकोबऱ्याचा गाथा वाचलेला होता. तुकोबराय पुढे गेली आणि आपलं बाळ मेलेला मुलगा तुकाराम महाराजांपुढे टाकला. कधी तुकाराम महाराज देवीला शरण गेले आहेत का? तुकाराम महाराज म्हणले महाराज तुमच्यासारख्या सामर्थ्यवान संतांचं कीर्तन चालू असताना या ठिकाणी ये मला माझ्या मुलाला घेऊन गेला. वास्तविक पाहता या मला कीर्तन चालू असताना येण्याची परवानगी. आपण 2 तास या मंडपामध्ये वाट्यावर इकडे तिकडे जर कीर्तन श्रवण करत बसलो तर 2 तास यमाला परवानगी नाही आपलं आयुष्य मोजण्याची. जय ते कीर्तनातील
आपण इथं आलेले सगळे भाग्यवान आहे. गावची संख्या एवढीच आहे का? या मंडप मध्ये येण्याकरता बसण्या कोणत्याही निमित्ताने येऊ दे, झोपायला येऊ द्या, बसायला येऊ द्या, पापा ऐकायला येऊ द्या, एखादं कधी खायला येऊ द्या, कुत्रा येतं बाबा कधी खायला, ते सुद्धा भाग्यवान आहे. इथं आलेला प्रत्येक जण भाग्यवान आहे. कारण हा टाळाचा आवाज, मृदंगाचा आवाज, भजनाचा आवाज कानावर पडण्याकरता सुद्धा माणूस पूर्वजन्मेचा भाग्यवान असावा लागतो. त्याच्याशिवाय भजन होत नाही. पहिल्या दिवसाच्या मानाने आपण सगळे चांगले आणि सगळेच भाग्यवान आहे. कारण भजन कोणाला पण नाही भेटत. महाराज सांगतात भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. त्याची वाट पाहे, त्याची वाट पाहे, त्याची वाट पाहे, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. भाग्यवान आहे आपण या ठिकाणी आलो. तरीही कीर्तन चालू असताना आम्हाला इथे यायला परवानगी नाही. नका जाऊ तया गावा, नामधारकांच्या शिवा, सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. देवाचा सुदर्शन चक्र रक्षण करते, तिकडे जाऊ नका यमाने त्याच्या दूताला सांगितले. तरीही महाराज तुमचं कीर्तन चालू असताना, तुमची काळावर सत्ता असताना यम आला, तुमचं कीर्तन चालू असताना माझ्या मुलाचा प्राण घेऊन गेला. तुम्ही जर खरे संत असाल तर माझ्या मुलाला जिवंत करून दाखवा. ही खरी परीक्षा आहे. हे महान संकट आहे. तसं वास्तविक पाहता मृत्यू लोकात आल्यानंतर मेलेल्या व्यक्तीला जिवंतच करता येत नाही. सामर्थ्य तरी असतं अपवादात्मक. ज्ञानोबरायांनी मेलेल्या सच्चिदानंद बाबा उठवले आणि ज्ञानेश्वरी येऊन घेतली अपवादात्मक. तसा नियम नाही. पण तरी म्हणले महाराज तुम्ही खरे संत तर माझा मेलेला मुलगा जिवंत करून दाखवा. तो गोबराने विचार केला. 7 पिढ्याचा 8 पिढ्याचा परमार्थाचा वारसा विश्वंभर बाबा हरी विठोजी पदाजी शंकर कान्होबराय बोलोबराय आपली पिढी 7 पिढ्याची सेवा आहे. आणि हा मुलगा जर जिवंत झाला नाही तर कोण आपल्याला वारकरी समजेल आणि कोण आपल्या पिढीला चांगलं म्हणेल. समोर देवी होती, कीर्तन चालू आहे आणि कीर्तन चालू असताना तुकोबराने डोळे झाकले आणि त्या देवीला अंतःकरणातून आवाज दिला. येईव 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 येई धावनिया येई धावनिया विलंब कावाला लागेला सवाई विलंब कावाला लागेला सवाई विलंब कावाला लागेला सवाई विठाबाई विश्वंभरे भवखेतके कोठे गुंतली समाय विश्व. आईचा धावा चालू केला. धावा घाली आई आता पहा दिसनाय, आता पहा दिसनाय, आता पहा दिसनाय, धावा घाली आई आता पहा दिसनाय, आता पहा दिसनाय, आता पहा दिसनाय. धीर नाही माझे पोटी झालो वियोगे एकपुटी. आई माझ्या मरणाला भीत नाही मी, पण दुसऱ्याला झालेलं दुःख मला बघवत नाही. आणि देवीने त्या ठिकाणी सगुण रूपामध्ये येऊन त्या मुलाला त्या ठिकाणी जिवंत केलं. सगळ्या भक्तांनी टाळ्या वाजवल्या. जय घोष झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. मेलेला मुलगा कीर्तनात जिवंत झाला. काही विरोधकांनी तुकोबराने विचारलं महाराज मेलेला मुलगा कधी जिवंत होत नाही, एवढं मोठं संकट तुमच्या जीवनातून दूर झालंय, तुम्ही त्या देवीला शरण गेले, आता तुम्हाला कसं वाटतंय? महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. उगामीनो शरणागेलो परमे झालो शरणागेलो आवरले झाले शरणागेलो परमे झाले शरणागेलो परमे झाले
संकट दूर गेले, आज तुम्ही देवीला शरण गेले, कसं वाटतंय? विरोधकांचा हात तुकोबारायांना टोला होता. विरोधक सरळ जरी बोलली तरी त्याचा अर्थ आडवा निघतो. महाराज म्हणले बरं वाटते, बरवे झाले, शरण गेलो, कारण त्यांना माहित होते पांडुरंगाचे भक्त आहे. आणि पक्ष बदलला का बाकीचे लोक बोलतात, का तुम्ही तर 4 वर्ष त्यांच्या नावाने पेन त्यांचा, गुलाल त्यांचा, गाडी एकाची, पत्रिक एकाची, आणि आदल्या वर्षी बदलले तुम्ही. हा टोला. तुकाराम महाराज कसं वाटतंय? बरं वाटते, बरवे झाले, शरण गेलो, का उगविलो संकटी. कोणाला शरण गेले महाराज तुम्ही? आमच्या कुलदैवताला शरण गेलो. मग आजपर्यंत पांडुरंगाचं भजन केलं, आज तुम्ही हे देवीला शरण का गेले? महाराज म्हणले आम्हाला देवी माहिती. प्रत्येकाला एक कुलदैवत आहे, पण ती माहिती नसती. मग आपले पूर्वज आपल्याला सांगत असतात, आपण ते लक्षात ठेवतो. आपल्या कोणत्याच ग्रंथामध्ये माहिती आपल्याला नाही. उदाहरणार्थ तुमची कुलदैवत देवी कोणती? तुळजापूरची. तुमची तुळजापूरची, तुमची मोठे आहे. हा मोठा आहे, प्रत्येकाची देवी आहे. तुमची नारायणगावची. विनोदाचा भाग सोडा, जेवण करून आले सगळे जण बोलतो. प्रत्येकाला एक आहे, पण ही कोणत्याच ग्रंथामध्ये आपल्या कोणत्या बायोडाटामध्ये कुठंच नाही. आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलंय. तसं महाराज म्हणलं आम्हालाही माहित नव्हतं, म्हणून नाही गेलो शरण. आज माहिती झाली. आज कसं काय माहिती झाली? म्हणजे संतांची ओळख करून दिली. कोणीची हे
एक हार नसतो, 5 हार. कुळीची हे कुळदेवी केली संतांनी आम्हाला ते ठाव करून दिली. 2 चरणाचा सरळ सरळ भावार्थ झालेला आहे. महाराज म्हणतात ती देवी आम्हाला माहित नव्हती, कोणती आमची कुळाची होती तरीही माहित नव्हती, पण केली ठावे संतांनी, म्हणून बरवे झाले शरण गेलो, भोगविलो संकटी. एक खंत या गोष्टीची वाटते. एवढा मोठा सगळं चालू आहे. पहिल्या दिवशी आजपासून बरोबर 10 दिवस कीर्तन आहे. 9व्या दिवशी काल, 10व्या दिवशी काल. पहिल्या दिवसाच्या मानाने पब्लिक भरपूर आहे, लांब लांब बसलेली आहे, पण पुरुष मंडळीची संख्या कमी आहे. तरी सुद्धा एवढ्या महिला असून मला पुरुषांचा आवाज थोडा जास्त आला. आता विठो ओळख पाहिला तुमचा एकाचाही आवाज आला. 1:30, 3:30, 4:30 पर्यंत आले असतील तुम्हाला. आले का आजी? थोडं नाराज कशाला? आपलं माझ्या गप्पा तुम्हाला पुण्य देणार नाही. हे का देऊन खरं बोलतो. मी 2 तास किती गप्पा मारल्या ते पुण्य नाही. तुमचं भजनच तुम्हाला पुण्य देणार आहे. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना. एवढी पुरुष मंडळी आहे तरी यांचा आवाज येतो, तुमचा एकेचा आवाज येत नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता लगेच आपण डेमो देऊ शकतो. थोडं आधी महिलांनी भजन करा, मग पुरुषांनी करा, तुम्हाला कळेल कोणाचा आवाज मोठा येतो. निसर्गतः महिलांना गोड आवाज असतो, त्याने तो वापरला पाहिजे. आधी महिला मंडळी भजन म्हणा. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. टाळी नका वाजवा. पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. आवाज येत नाही. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. कसा भरपूर टाळी वाजवायला तुम्ही पण थोडं म्हणा. माझी गाडी जाऊन द्यायची नाही, किंमत ठेवा तुम्ही माझी. आता आरक्षण जरी आपल्याला कमी असलं. राधे कृष्णा राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे श्याम राधे श्यामा श्याम श्यामा राधे राधे. तुमच्या तोंडातून रास सुद्धा निघाला. मागच्या गावामध्ये कोणी आणलं गेला थोडं पुरुष मंडळी सुद्धा होता. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. राम राम सीता राम राम राम, राजा
शरण गेल्यानंतर मला काही वावग वाटत नाही, बरं वाटतंय का ज्या देवीला शरण गेलो ती आमची कुळाची कुलदेवी आहे आणि इतके दिवस माहीत नव्हती, संतांनी ओळख करून दिली म्हणून मला बरं वाटते. संत या मृत्यू लोकात देवाची ओळख करून देण्याकरताच येत असतात. आधी ओळख करून दिली नाही, ओळख पटली, देव डोक्यावर घेऊन फिरले संत. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. लोक म्हणले नको, लय महाग असन, फुकट घ्या. देव घ्या फुका, देव घ्या फुका. नको म्हणले, घरात जागा अजिबात जागा, देव ठेवायला सुद्धा जागा नाही. मग काय बशी बांधतो घरात? घरात काय पाहिजे? या नरती अरुपी घरात देवच पाहिजे. तसं तो आहेच, पण तो जागृत झाला पाहिजे. म्हणजे अंगात येणं नाही बरं का, अंगात येणं वेगळं, देव जागृत होणं वेगळं. अंगात आलं ते अवघड असतं ते, पण देव जागृत होणं म्हणजे सर्व गती राम आहेच, पण तो जाणवला पाहिजे की अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. महाराज म्हणजे मला ते जाणवलं. कुळीची हे कुळदेवी. बरं झालं त्या देवीला शरण गेलो. एकाने तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला, महाराज म्हणले तुमच्यासारखं हे पटत का काय? आजपर्यंत पांडुरंगाचा पेन खिशाला लावून फिरले, आजपर्यंत पांडुरंगाचं भजन केलं, पांडुरंगाच्याच नावाने तुम्ही रात्रंदिवस भजन करू होते, पांडुरंगाच्याच नावाने प्रपंच सोडला, जे काय असेल ते पांडुरंगाचं. आणि आज खुशाल एवढी एकनिष्ठता तुमची पांडुरंगाची, तरी तुम्ही देवीला शरण गेले. किती एकनिष्ठता! कारण त्या लोकांना माहित होतं की एक धरीला चित्ती आम्ही रघुमाय. पांडुरंगाशिवाय कोणत्या संतांनी कुणाकडेच बघितलं नाही. कटेवरी कर नाही ज्या देवाची, नेघे मी तयाच. नामदेव महाराज म्हणले, पांडुरंगा ज्ञानोबराबरोबर तीर्थयात्रेला जातो, त्या मंदिरात जातो, गाभाऱ्यात जातो, पण त्या देवाच्या जर कमरेवर हात नसेल आणि देव जर विटेवर उभा नसेल तर डोकं सुद्धा टेकणार नाही. म्हणले एवढी एकनिष्ठता. किती एकनिष्ठता! एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम, दुसरा देवच नको. मग आज देवीला शरण कशाला गेले? एकनिष्ठतेचा कळस सांगायचा झाला तर आमचे गुरुवरे मारुती बाबा नेहमी सांगतात पाठामध्ये, किती एकनिष्ठता संतांची. पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण आम्हा, नारायण तैसा तैशा परी. नारायण राणे नाही, नारायण म्हणजे देव. तसा आम्हाला देवी कोणाप्रमाणे? जेवढे पतिव्रता बाईला आपले मालक प्रिय असतात तेवढा आम्हाला देव प्रिय. आता सगळे नाते बदलू शकतात माणसाचे. भाऊ नाही गुरु भाऊ, बहीण नाही गुरु बहीण, मामा नाही गुरु मामा, आई वडील नाही मानलेले आई वडील, एकाला बायकोच नाही, गुरु होईल का? म्हणून त्याला पतिव्रता म्हणतात. महाराज म्हणजे पतिव्रतेला जेवढे मालक प्रिय तेवढा आम्हाला देव प्रिय. आम्ही दुसऱ्याकडे जायचा विचार करू शकत. आता पतिव्रता सांगत झालं तर माफी मागून बोलतो, माझं वय कमी पडतंय, पण तरी आला विषय सांगतो. पतिव्रता काही दिवसांनी 10-20 वर्षांनी गुगलला सर्च करावं लागेल. हु इज दिस, व्हॉट इज दिस पतिव्रता, काय आहे नेमका ही मॉडेल. पतिव्रता कळणारच नाही, कारण जुना काळ गेला. पतिव्रता म्हणजे मालकाकरता जीवन जगणं, याला म्हणतात पतिव्रता. जुन्या काळात बाबा लग्न झाल्यानंतर ती माता माऊली मालकाच्या नावाने कुंकू लावायची. का लावायची? कपाळ चांगलं दिसतं म्हणून का मालकाचं आयुष्य वाढवं म्हणून? जेवढं मोठं कुंकू तेवढं मालकाचं आयुष्य वाढायचं. ते कुंकू गेलं म्हणजे पतिव्रतेचा पहिला त्या ठिकाणी कलंक लागला. कुंकाच्या जागेवर आली टिकली तर टिकली, कुंकली. बरं, पतिव्रता. जुन्या काळात लग्न झाल्यानंतर म्हणजे आमचे आजोबा किंवा पहिल्या काळापासून 5-5, 10-10 वर्ष, 3-3, 4-4 वर्ष मंडळीचा म्हणजे धर्मपत्नीचा चेहरा सुद्धा बघायला मिळत नव्हता, इतका पदर असायचा. ती संस्कृती अजून राजस्थानमध्ये, जोधपूरमध्ये पाळल्या जाते आजही. जा तुम्ही, ती आपल्याकडे राहिली. म्हणजे डोक्यावर पदर म्हणजे पतिव्रतेचं लक्षण. आता राहू द्या, म्हणलं तर कोणी घे. पतिव्रता ज्ञानोबरांनी व्याख्या सांगितली. कुणाला म्हणायचं पतिव्रता? पतीच्या मता अनुसरोनी म्हणजे वागणं, त्याच्या मताप्रमाणे वागणं, अनुसरोनी पतिव्रता. किंवा जिचं संपूर्ण जीवन मालका करतात आहे आणि मालकाचा एक शब्दही खाली पडून देत नाही, त्यांना म्हणतात पतिव्रता. धन्य पतिव्रता माऊली, माने भ्राताराची बोली. किंवा पतिव्रतेचे जिने भ्राताराच्या वर्तमाने. जे मालकाचा एक शब्द खाली पडू देत नाही त्यांना म्हणतात. आता नवरात्र चालू, तुमच्या करता ऑफर आहे, लक्षपूर्वक आहे का? 9 दिवस उपवास करता तुम्ही. 9 दिवस उपवास करायचे. दसऱ्या दिवशी मालकाच्या पाया पडायचं. मालक म्हणला, अगं रुक्मिणी 1 ग्लास पाणी देते का? घे तुझ्या हाताने, तू पिन मला ती कमून मला पैसे.
देवाच्या आधी तुम्हाला घरातल्या नवरदेवाची पूजा करावी लागेल, कारण हाच तुमच्याकरता सर्वस्व आहे. तर तुम्ही पतिव्रता, नाही तर 9 दिवसाचा उपवास, काही त्याचं फळ मिळणार नाही. एक तर मागं बोलणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. आता ते आपल्या ग्रामीण भागात काही नियम पाळले जातात, पण शहरात जा एकमेकाला दादा नावाने बोलतात. सचिन काय पूजा? अरे सचिन तू ऑफिसला जाणार आहे का? इतकं सोडा का माझं बोलतो काय लक्ष्मण एकमेकीने याने दोष लागतो. मागं बोलू नये, बाया बोलून देत नाही माणसाला. ज्याची त्याची धर्मपत्नी ज्याला त्याला ज्या त्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करते. पेंटरची म्हणते रंगारंगी करू नका, खरं सांगा काय झालं. सुतार दादाची म्हणते ठोकून नीट करीन. गायकाची म्हणते इवडू नका तिकडे सत्यात. पाकवतीची म्हणते थापा आणू नका. झालं हा मग थापा आणू नका. जय तुम्ही म्हणता कीर्तनकाराची काय म्हणते? कीर्तनकाराची काहीच म्हणत माग नाही बोलत. आता मी खोटं नाही बोलणार आहे. नारदाचे काय धरून माझे वडील पण आलेले. कीर्तनकाराची बायको कधीच मागं बोलत होती, डायरेक्ट तोंडावर बोलत होती. आला का सप्ता 3 कीर्तन केले, 2 नारळ, 3रं नारळ कुठे आहे? आता सोडा, आता तरी बरं आहे. आता हे सगळं वार करायला माहिती आहे. आमचे अमरदास महाराज, पवन महाराज कोरोनामध्ये नोकरदार घरी बसले, कीर्तनकार घरी बसले, सगळेच घरी बसले. असंच कोरोनामध्ये बाहेर पटांना जेवत असताना गमतीची गप्पा चालू होत्या. गमतीत माझी धर्मपत्नी मला म्हणली मग या भांडे घासून. म्हणलं अरे मी बाबा आहे. कुठे आहे बाबा? 2 वर्षापासून घरी बसला म्हणजे बाबा. म्हणजे भांडे घास. तू माझ्या घरात आली की मी तुझ्या घरात आलो. मी माणूस भांडे घास म्हणजे मी पराधीन का तू पराधीन? तू माझ्या नावाने कुंकू लावला का मी तुझ्या नावाने कुंकू लावला? भांडे घास. तुझं ऐकण्याकरता नाही घरात का? अजिबात तुझं ऐकणार नाही. मी आधी धुणं धुईन मग भांडे देतो. त्याला पतिव्रता म्हणता येणार. मालकाचं ऐकणं, मालकासाठी सगळं, याला म्हणतात पतिव्रता. वनवास कुणाला होता? प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्र नाराज नजरेने रूम मध्ये गेले आणि सीता मातेला म्हणले सीते मोठ्या बापाची तू आली माझ्या घरामध्ये, सून म्हणून आलीस, पण दुर्भाग्य आहे माझं की मला वनवास मिळालाय. 14 वर्ष तुझी माझी भेट होऊ शकत नाही. वनवास होता प्रभू रामचंद्रांना, पतिव्रतेचं त्या ठिकाणी दर्शन आहे का? म्हणले सीते मला जावं लागते, आता वियोग मला सहन होणार नाही, पण मला पितृ आज्ञा आहे, मातृ आज्ञा आहे की वनवासाला जायचंय, तुझा निरोप घेण्याकरता. सीता माता काय म्हणल्या? निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. मानता करता सगळं त्याला म्हणतात पतिव्रता. महाराज म्हणले जेवढं पतिव्रतेचं मालकावर प्रेम तेवढं आमच्या देवावरती प्रेम. मग महाराज देवीला शरण कशाला गेले? विठालो देवीला शरण गेलो हे जरी खरं असलं, माझ्या समोर संकट आली होती, देवीला शरण गेलो हे खरं आहे, पण कोणत्या देवीला शरण गेलो हे बघ काय म्हणले महाराज. देव तो देव, देवी ती देवी. देव हा शब्द पुल्लिंगामध्ये चालतो, देवी हा शब्द स्त्रीलिंगामध्ये चालतो. तो देव आणि ती देवी, हा माईक आणि ही पत्रिका. स्त्रीलिंग पुल्लिंग काळाचे लिंगाचे प्रकार आहेत. मग देवी स्त्रीलिंगी झाली, देव पुल्लिंगी झाले. तुम्ही म्हणता देव, आम्ही देवाचे भक्त, खुशाल तुम्ही देवीला शरण केली. महाराज म्हणले आई ज्या देवीला शरण केलो त्या देवीची तुला काही लक्षणं सांगतो, त्या लक्षणावरून तरी ओळख तर मी कोणत्या देवीला शरण केलो. महाराज म्हणले पहिलं लक्षण महाराजांनी सांगितलं, आषाढी कार्तिकी तुझ्या गोधळाची दाटी Ita
भरतो, गोंधळ होतो. कधी 2 वाराला, आषाढी आणि कार्तिकेला. पहिलं लक्षण कोणाचं? माझ्याच पांडुरंगाचं. म्हणजे महाराज म्हणजे मी देवीला शरण गेलो, पण हे लक्षणावरून ओळख ही देवी वेगळी आहे का? पहिलं लक्षण, या देवीचा उरूस भरतो 2 वाराला, आषाढी आणि कार्तिकेला. कुठं भरते यात्रा? पंढरपूर. कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी. कुंडलिक रायाचं मंदिर आहे. जसं देवीच्या मंदिर समोर दिवटा असतो, आपल्या मंदिरात दिवटा येतो उभा, त्याला दिवटा म्हणतात. तसं कुंडलिक पांडुरंगाच्या मंदिर समोर सुद्धा दिवटा आहे, आणि त्या दिवट्याला काय म्हणतात? कुंडलिक दिवटा. ते सुद्धा चंद्रभागेच्या तीरावरती आहे. शेवटचं तटस्थ लक्षण सांगितलं महाराजांनी. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटिओ. कोण उभा? पांडुरंग का अंबा? अंबा उभी, श्रीलिंग आहे. कर ठेवणी कटिओ, कमरेवरती हात देऊन उभा असणारा एक देव. आषाढी कार्तिकीची वारी आणि कुंडलिक रायाचं मंदिर, चंद्रभागेचा काठ. ही सगळी लक्षणं जी मिळून ज्या ठिकाणी जातात ते दैवत आहे पांडुरंग परमात्मा. म्हणजे तुकाराम महाराजच्या देवीला शरण गेली ती देवी दुसरी तिसरी कोणीच नसून साक्षात पांडुरंग परमात्मा आहे. फक्त संत हे मातृत्व भावनेने, जसं आई आपल्या मुलाला प्रेमामध्ये काही बोलू शकते, माझा वाहाग, माझा बाबड्या, माझा सोन्या, माझं पिल्लू, तसं पिल्लू कुत्र्याचं राहतं. पण प्रेम येते, पृथ्वीच्या बोला नाही पेच पाळ. आई साहेब यशोदा आई कान उभा राहा, म्हणजे भगवान श्रीकृष्ण खेळायला लागले की भारी वाटायचं, चांगलं वाटायचं. आणि बघून म्हणायच्या, हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना, माझे बछुडे बछुडे छकुडे राधे रुपडे. आई आपल्याला मुलाला जसं काही म्हणू शकते, तसं देव संत देवाला प्रेमामध्ये भावनेमध्ये भजन पूजन करत असताना काही म्हणू शकतात. पांडुरंगाचंही वर्णन श्रीरूपामध्ये केलेलं आहे. पुल्लिंगात वर्णन केलं, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. नपुंसकलिंगामध्ये वर्णन केलं, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आणि श्रीलिंगामध्ये पांडुरंगाचं वर्णन केलं. ये ग ये ग. आता ये ग कुणाला म्हणतात? स्त्रीला म्हणतात का पुरुषाला? उदाहरणार्थ माझ्या मित्राचं नाव रामभू, मी म्हणून का ये ग रामभू? हे स्त्रीलिंगाचं वर्णन आहे. पण त्या ठिकाणी पांडुरंगाला सुद्धा म्हणलं, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा. म्हणून पांडुरंगाचं वर्णन श्रीरूपामध्ये केलंय. म्हणजे महाराजच्या देवीला शरण गेले, सगळे संत त्या देवीला शरण गेले. ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून एकनिष्ठतेची बाधा येत नाही. ज्ञानेश्वर आणि यदा रूपावळे. महाराज म्हणजे ती देवी निर्गुण होती. कारण देव या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आहे, पण तो निर्गुण आहे. जर देव नाही म्हणावं तर आपण श्वास घेतो. देव हवेचे रूप नाही, देव सूर्याचे रूप नाही. हे सगळे देव आहे. देव नटला नाना परी भरुणी. आपल्या सुद्धा देवी, फक्त तो आपल्याला ओळखत नाही. आपण रात्री झोपेनंतर आपल्या आठवणी, आपली स्मृती गायब होते. ती सकाळी परत कशी येते? आपल्या घरची मेमरी कार्ड टाकतात का?
देवच टाकतो, कारण आतमध्ये सर्वांसाठी राम तो आहे, तो ती आपली आठवण जागृत करतो. ज्यावेळेस तो राम निघून जातो त्यावेळेस बाबा सकाळी आपल्या दारात गर्दीला जमा होते, कारण याच्यातला काय गेलाय, राम निघून गेला, याचं काय काम आहे. देव आहे तोपर्यंत हे सगळे स्मृती आठवणी हे सगळे आपल्या मेमरी कार्ड आपल्या ध्यानात राहते. एखाद्या दिवशी आपल्यातला देव निघून गेला म्हणजे निर्गुण रूपातला निघून गेला तर आपण सकाळी उठल्या उठल्या धर्मपत्नीला म्हणतो, मावशी बघा ते किती सुद्धा म्हणले नाही, ती जाहिरात लागली याच्यात मोबाईल बंद करा, मोबाईलची जाहिरात हे साऊंड मध्ये लागली. ती मावशी मला म्हणली बाबा थांबतो, मला वाटलं एखादी मावशी म्हणली काय करत, फक्त माझ्या मंटरला नाव असतो. आपल्या आठवणी जर देवाने काढून घेतल्या त्या ठिकाणी देवाने सहकार्य काढून घेतलं, आपण सगळे आपल्या धर्मपत्नीला म्हणतो, मावशी तुम्हाला कोणतरी पाहिजे वाटते. पण ज्या वेळेस उठल्या उठल्या देव आपली स्मृती आठवणी शक्ती सगळी जागृत करतो निर्गुण रूपात राहून, तेव्हा आपण सगळ्याला ओळखू शकतो. तसा देव आणि देवी या मृत्यू लोकांमध्ये पृथ्वीवरती निर्गुण रूपाने उठलेले आहे. निर्गुण निराकार दादा माहून माझे गाव, शकुन 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 सांगावया आले माय माझला, शकुन सांगावया आले माय माझला, शकुन सांगावया आले माय माझला, शकुन सांगावया आले माय माझला. ये माय माझे नाव, 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 ये माय माझे नाव. निर्गुण निराकार माझे गाव, शकुन 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 सांगावया आले माय माझला, शकुन सांगावया आले माय माझला, सांगावया आले माय माझे नाव. निर्गुण होती देवी, सगुण झाली का आम्ही अट्टहास केले, खळे केले, प्रयत्न केले, आणि याला रूपाबळे करोनी खळे हरिदासी. आणि महाराज म्हणतात एकंदरीत या सगळ्या गोष्टीचा कोणत्या, माझ्या जीवनात संकट गेली, कुळदेवी माहीत झाली, संतांनी माहीत केली, संतांचे दर्शन झालं, निर्गुण होती, सगुण झाली, दिसायला लागली, भजन भक्ती करता आमच्या समोर मूर्ती रूपाने आली, आणि या गोष्टीचा आनंद माझ्या जीवनात झाला. आणि तो आनंद मी समागमामध्ये संतांना घेऊन नाचून व्यक्त केला.
नाचो प्रेमी लागलो बरवे झाले शरण गेलो भोगविलो संकटी. तुकाराम महाराज सांगतात मला झालेला आनंद मी सर्व वारकऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी गदारोळामध्ये नाचून व्यक्त केला. हा भक्तीचा शेवटचा कळस आहे. नाचणं सुद्धा या वारकरी संप्रदायात भक्ती ठरू शकते हे आईसाहेब मीराबाईने आपल्याला दाखवून दिलं. म्हणून महाराज सांगतात तो आनंद मी नाचून व्यक्त केला. तुका म्हणे समागमे नाचो प्रेमी लागलो बरवे झाले शरण गेलो भोगविलो संकटी. जगद्गुरु तुकोबारायांच्या या भंगावरती या ठिकाणी वेळेवाकडे बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे सद्गुरूंच्या कृपेने. जे बरोबर आहे ते पूर्वाऱ्यांचं आहे, चुकीचं आहे ते माझ्या बुद्धीचे दोष समजा. एखादा शब्द वयाला शोभला नसेल, आमचा कानात टोचला असेल तो माघारी द्या. कीर्तन सेवेकरता उपस्थित सर्व गावातील टाळकर मंडळी, बाहेरचे गुरुजन मंडळी, सर्व मंडळी या ठिकाणी आहे. सर्वांना मी धन्यवाद देतो. सुंदर त्यांचे साऊंड सिस्टीम आहे. साई मंडप आत्ता पत्रिकेत नाव असतं जर दिसायला भारी आहे गावातच ना. त्यांनाही सुंदर माझा आवाज बसलेला असताना त्यांनी आवाज मोकळा केला आणि या ठिकाणी तुमच्या दर्शनाचा योग कीर्तनाच्या माध्यमातून ज्यांनी आणून दिला आपल्या कमिटीच्या वतीने ज्यांनी फोन केला प्रमोद भाऊ त्यांना मी धन्यवाद देतो. या ठिकाणी आमच्या बरोबर आलेले आमचे वडील या ठिकाणी आहेत. आमच्या परिसरातील प्रगतशील शेतकरी आमचे कजूर पाटील हिलाडे हे या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांना धन्यवाद देतो आणि कीर्तन सेवेला पूर्ण विराम देतो. मना वाटे तैसी बोलिलो वचने केले धीटपणे सलगे देवा वाणी नाही शुद्ध या ते एक ठाव भक्ती